तो बाबल्या नाही त्याची मी बाई. आता कसा आता की नाही आमच्या गावचा इलेक्शन झाला. त्या दिवस मी घरात पोळ्या करत होतोय. तेव्हा माझा भाऊ इलो आणि म्हणता कसो सकू तू पण उभ्या राहू. मी म्हणाले बसल्या माणसात कशा कुटवतात. मी पण म्हटलोय आता पोळ्या करू की उभ्या राहा. माका काय समजत नाही. तर म्हणता इलेक्शनला उभ्या राहू. इलेक्शनमध्ये बायकांसाठी सीट रिझर्व असा. तर बाई तू सरपंच होशील. तर बाई रवलंय मी उभ्या आणि निवडान पण इलय. गाववाल्यांनी माझी अशी वरात काढल्यानी. माका तर पाटला पिवळाच करून टाकल्यानी. अहो बोलाला माझं होतं लय जोशात होतो. जसा काय तोच निवडान इलो हा. नाहीतर बाई कोणत्या पदावर इली तर त्याला वाटता आपणच त्या पदावर राहू. त्याच आपला पुढे पुढे करतो. काय बाय मी माझ्या पुढे तो बाजा आणि अख्खो गाव नाचत होतो. माझ्या पुढे सगळे झिंगाक लागले. मी म्हणाले आता तुम्ही चांगलेच झिंगा मग दाखवते की का झिंगा. बरं आता त्या दिवशीचीच गोष्ट घ्यावा. ग्रामपंचायत चपराशी येऊन सांगूक लागलो. ग्रामपंचायत बीडीओ साहेब इले त्यांनी सरपंचांका बोलावल्यानी. तसो माझा भाऊ उठलो आणि लागलो रस्त्यात. मी म्हणाले थांबा तुम्ही काय सरपंच आहात. त्यांनी सरपंचांका बोलावल्यानी. तू काय बोलशील त्या माणसासोबत. तुका काय समजता माका काय समजता. माझो पारो घुमलो. त्या सावित्रीने आमच्यासाठी शिक्षणाची कवाड खोलल्या म्हणून आम्ही शिकलो. संविधानात आमका सरपंच होण्याचा अधिकार दिलाय. अधिकार तर आम्ही गाजवतलो. मग लागलंय मी ग्रामपंचायतच्या रस्त्यात. ए बाय त्या गल्लीतल्या दुकानावर दारुड्या पोरांचं घोळको नुसते झिंगत होते. त्यात एक माझ्यासमोर येऊन म्हणता कसो अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं. अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं. जीवाची फजिती का आता मर्दाले किंमत हाय का. या सरपंच झाल्या तर बायका आता मर्दाले किंमत हाय का. या सरपंच झाल्या तर बायका. आता माका त्या सावित्रीची आठवण येईल. तिका पण असोच झटिंगण आडवं गेलो. पण ती होती सावित्री ना. तिनं घेतल्या चप्पल आणि लावल्या त्याच्या तोंडात. मी पण म्हटलं अरे किटकिट लावता हुशारी धावता आमचं पण थोडंसं ऐका. अरे किटकिट लावता हुशारी धावता आमचं पण थोडंसं ऐका. तुमच्या ओटावर मिशा हाय का. या सरपंच झाल्या तर बायका. तुमच्या ओटावर मिशा हाय का. या सरपंच झाल्या तर बायका. सकाळी उठता दोस्ताले भेटता देशीची क्वार्टर लावता. सकाळी उठता दोस्ताले भेटता देशीची क्वार्टर लावता. गलीनं फिरता नाळीत लोळता अन फुकटच्या बडाया मारता. तुमची गावात इज्जत हाय का. या